नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही टी एक्झाम 2026ची जर तयारी करत असाल तर आजच्या सेशनमध्ये आपण बालमानसशास्त्र या विषयावरील पेपरला वारंवार विचारले जाणारे प्रश्न शेवटच्या दिवसांमध्ये सुपरफास्ट रिव्हिजन करणं हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण जेवढेही प्रश्न घेणार आहोत सर्व प्रश्नांचं सखोल विश्लेषणासह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, आजचा हा सेशन टी पेपर 1 किंवा पेपर 2 दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचं सेशन असणार आहे. टी परीक्षेसाठी दररोज फ्री क्लास फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो, यापूर्वीचे सेशन जर तुम्ही बघितले नसाल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे, बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. बघा मित्रांनो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न असा आहे, बाल्यावस्था डॅश डॅश असते. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय 3 असणार आहे, 2 ते 6 वर्ष. ओके, मग आता या ठिकाणी बाल्यावस्था ही जी आहे 2 ते 6 वर्षामध्ये असते, बरोबर आहे. मग या ठिकाणी जे इतर पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायाबद्दल पण आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. मग काय आहे बघा, पहिला पर्याय आहे 1 महिना ते 2 वर्ष. मग हा जो काळ आहे हा बालविकासामध्ये शैशव अवस्था म्हणून ओळखला जातो. शैशव अवस्था म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर पर्याय 2 बघा तुम्हाला काय दिले की 30 दिवसांपर्यंत. मग 30 दिवसापर्यंतचा हा जो काळ आहे हा नवजात अवस्था म्हणून ओळखला जातो. नवजात अवस्था, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2 ते 6 वर्ष हा काळ पूर्व बाल्यावस्था म्हणून ओळखला जातो. पूर्व बाल्यावस्था, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 6 ते 12 वर्ष हा जो काळ आहे हा काळ बाल्यावस्था म्हणजे उत्तर बाल्यावस्था म्हणून ओळखली जाते. ओके, लक्षात ठेवा. हे चारही पर्यायावरती प्रश्न जर परीक्षेला आलं तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 पाहणार आहोत. बघा काय दिले, स्त्री व पुरुषांच्या मिलनाच्या वेळी डॅश डॅश लैंगिक गुणसूत्रांचा संयोग झाल्यास मुलीचा जन्म होतो. मग मित्रांनो, काय असेल आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतो, क्ष आणि क्ष. लक्षात ठेवा, क्ष म्हणजे काय तर यक्स आणि यक्स. ठीक आहे, स्त्री आणि पुरुषांच्या मिलनाच्या वेळी यक्स लैंगिक गुणसूत्रांचा संयोग झाल्यास मुलीचा जन्म होतो, हे लक्षात ठेवा. मग मुलाचा जन्म कोणत्या गुणसूत्रांचा संयोग झाल्यास होतो तर लक्षात ठेवा मित्रांनो, क्ष आणि य म्हणजेच काय तर यक्स आणि वाय. ठीक आहे, मुलाचा जन्म यक्स आणि वाय लैंगिक गुणसूत्रांचा संयोग झाल्यास मुलांचा जन्म होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. बघा काय दिलेला आहे, शिक्षकांनी खालील अध्यापनाच्या पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे. मित्रांनो, शिक्षकांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे तर आपल्या या प्रश्नाचा उत्तर पर्याय बी असेल, आंतरक्रियात्मक पद्धतीचा वापर करायला पाहिजे. ओके, बघा आपल्याला या ठिकाणी आंतरक्रियात्मक पद्धती म्हणजे काय तर याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती बघायची आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट पॉईंट आपण या ठिकाणी घेणार आहोत. आंतरक्रियात्मक पद्धती यालाच इंग्रजीमध्ये पण लक्षात ठेवू शकता, इंटरॅक्टिव्ह मेथड म्हणजेच मित्रांनो आंतरक्रियात्मक पद्धती. ओके, मग ही जी पद्धत आहे ही पद्धत बालकेंद्रित पद्धत आहे. बाल केंद्रित पद्धत आहे. ओके, आंतरक्रियात्मक पद्धत ही जी आहे ही बालकेंद्रित पद्धत आहे. नंतर यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद होतो. शिक्षक आणि विद्यार्थी या पद्धतीमध्ये काय होतं तर सकारात्मक संवाद होतो. ओके, आंतरक्रियात्मक पद्धतीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद होतो आणि यामुळे म्हणजे आंतरक्रियात्मक पद्धतीमुळे विद्यार्थी हे सक्रिय राहतात. विद्यार्थी हे सक्रिय राहतात, लक्षात ठेवा. यामुळे काय होतात तर विद्यार्थी हे सक्रिय राहतात. याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय मित्रांनो, आंतरक्रियात्मक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढते. विचार करण्याची काय होते तर क्षमता वाढते. ठीक आहे, हे तुम्ही वहीमध्ये नोट करून पण ठेवू शकता मित्रांनो. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी महत्त्वाचे 4 पॉईंट बघितले आपण आंतरक्रियात्मक पद्धतीचे. शिक्षकांनी या पद्धतीच्या
अध्यापन पद्धतीचा सराव करणे हे महत्त्वाचं आहे. का तर आंतरक्रियात्मक पद्धती ही जी आहे बालकेंद्रित पद्धत आहे. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संवाद साधता येतो. आंतरक्रियात्मक पद्धतीमध्ये विद्यार्थी कसे राहतात, सक्रिय राहतात, ॲक्टिव्ह राहतात. ठीक आहे, ॲक्टिव्ह राहतात आणि विचार करण्याची क्षमता वाढते. विद्यार्थ्यांची आंतरक्रियात्मक पद्धतीमध्ये विचार करण्याची क्षमता वाढते. म्हणून पर्याय बी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. ओके, मग याच्यानंतरची जी पद्धत आहे तुम्ही बघू शकता व्याख्यान पद्धत. मग व्याख्यान पद्धत यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात मित्रांनो लेक्चर मेथड. लेक्चर मेथड. ओके, मग लेक्चर मेथडमध्ये अध्यापनाच्या पद्धतीत शिक्षकांना याचा सराव करणे आवश्यक आहे का तर नाही. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त शिक्षकच ॲक्टिव्ह राहतो. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त हा जो आहे हा शिक्षक केंद्रित आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. लेक्चर पद्धत, व्याख्यान पद्धत ही शिक्षण केंद्रित पद्धत आहे. शिक्षक यांना प्राधान्य असतो या पद्धतीमध्ये. मग यामध्ये फक्त शिक्षकच बोलत असतात. ठीक आहे, यामध्ये या व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षकच बोलतात, फक्त शिक्षक बोलतात. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंटमध्ये यामध्ये विद्यार्थी जे आहे यामध्ये विद्यार्थी हे कसे राहतात तर निष्क्रिय राहतात मित्रांनो. ठीक आहे, निष्क्रिय राहतात. ठीक आहे, हे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही वहीमध्ये नोट करून ठेवू शकता. ठीक आहे, व्याख्यान पद्धतीमध्ये लेक्चर मेथडमध्ये फक्त शिक्षक केंद्रित म्हणजे टीचर सेंटर्ड एज्युकेशन म्हणू शकतो आपण. आणि यामध्ये महत्त्वाचा पॉईंट म्हणजे यामध्ये फक्त व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक बोलतात आणि या व्याख्यान पद्धतीमध्ये विद्यार्थी हे कसे राहतात, निष्क्रिय राहतात. सक्रिय पाहिजे विद्यार्थी हे कसे पाहिजे, सक्रिय पाहिजे. मग व्याख्यान पद्धतीबद्दल आपण थोडक्यात पॉईंट बघितले ते लक्षात ठेवा. याच्यानंतर जो पर्याय दिलेला आहे मित्रांनो वर्णनात्मक पद्धत. काय दिलेला आहे, वर्णनात्मक पद्धत. याला पण इंग्रजीमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता डिस्क्रिप्टिव्ह. ठीक आहे, वर्णनात्मक पद्धत म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह. मग याच्यामध्ये महत्त्वाची जी पॉईंट आहे तुम्ही वहीमध्ये नोट करून ठेवू शकता. केवळ एखाद्या गोष्टीचे वर्णन करतात. म्हणजे या वर्णनात्मक पद्धती म्हणजे केवळ एकाच गोष्टीचे काय करतात, एकाच गोष्टीचे वर्णन करतात. ठीक आहे, लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर यामध्ये विद्यार्थीचा सक्रिय सहभाग मिळत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंटमध्ये याच्यामध्ये शिक्षण हे जे आहे हे रटाळ वाटतात मित्रांनो. यामध्ये शिक्षण हे रटाळ वाटतात. ठीक आहे, हे जेवढे आपण मुद्दे दिलेले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवू शकता. हे महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून आपण याचे जेवढे काही पर्याय दिलेले आहेत ते सर्व पर्यायाचे आपण या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट घेतलेले आहेत. ठीक आहे, व्याख्यान पद्धतीवरती पण प्रश्न येऊ शकतो, त्यासाठी महत्त्वाचे मुद्दे घेतले आपण. आंतरक्रियात्मक पद्धतीवरती पण प्रश्न येऊ शकतो, त्याच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे घेतले. वर्णनात्मक पद्धत याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. म्हणून हे जेवढे आपण स्पष्टीकरण दिलेले आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवू शकता. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. बघा काय दिलेला आहे. वर्गातील एक खोडकर बालक इतर विद्यार्थ्यांना त्रास देतो. अशा स्थितीत अध्यापकाने बालकाची समस्या किंवा अडचण जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करावा. मित्रांनो उपयोजनात्मक प्रश्न आहे हा. ठीक आहे, असेच प्रश्न परीक्षेला येणार. ठीक आहे, त्यासाठी प्रश्न नीट वाचायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलं की वर्गामध्ये एक विद्यार्थी हा खोडकर आहे आणि इतर विद्यार्थ्यांना काय देतो, त्रास देतो. अशा स्थितीमध्ये अध्यापकाने म्हणजे शिक्षकाने बालकाची जी समस्या आहे किंवा अडचण आहे ती जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करायला पाहिजे. तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की वैयक्तिक अध्यापन पद्धत. ठीक आहे, या पद्धतीचा उपयोग करायला पाहिजे, वैयक्तिक अध्यापन पद्धतीचा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा. बघा काय दिले. खालीलपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणते. काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर. तर आपल्याला पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतो विधायक विज्ञान. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. यालाच आपण पॉझिटिव्ह सायन्स म्हणतो. ठीक आहे, विधायक विज्ञान म्हणजे पॉझिटिव्ह सायन्स या शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. बघा काय दिले. जर एखादा विद्यार्थी तुम्हाला सन्मान देत नसेल तर तुम्ही काय करणार. मग जर एखादा विद्यार्थी आपल्याला जर सन्मान देत नसेल, ठीक आहे, तेव्हा काय करायला पाहिजे. तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय त्याच्या पालकाशी संवाद साधायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्या पालकाशी संवाद साधायला पाहिजे जेव्हा विद्यार्थी शिक्षकांना सन्मान देत नसेल तेव्हा. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. बघा काय दिले. प्राथमिक शिक्षकांसाठी बालमनोविज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण काय कारण आहे. तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतोय मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना मदत करते. हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. ओके, प्राथमिक शिक्षकांसाठी बालमनोविज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे कारण मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना काय करते तर
मदत करते. ओके, हे महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवू शकता. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. बघा काय दिले, शिक्षणाचा उद्देश डॅश डॅश हा असावा. शिक्षणाचा उद्देश कसा असायला पाहिजे? तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतोय की व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे. शिक्षणाचा हा जो उद्देश आहे हा व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हे महत्त्वाचं आहे. ओके, मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या कुशल बनवणे आहे का? तर फक्त व्यावसायिकदृष्ट्याच कुशल बनवणे हा शिक्षणाचा उद्देश असतो का? तर नाही. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृतीचा विकास करणे हे आहे का? मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये फक्त सामाजिक जागृती करायचं का, याचा विकास करायचा का? तर नाही. ठीक आहे, शिक्षणाचा हा मुख्य उद्देश आहे त्याचा सर्वांगीण विकास करणं हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, फक्त सामाजिकच आहे का? तर नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे, फक्त परीक्षेसाठीच तयार करणे हे शिक्षणाचा उद्देश आहे का? तर नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय 4 असणार आहे. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा मित्रांनो काय दिले, 5व्या वर्गात न्यून दृष्टी असणाऱ्या बालकाला डॅश डॅश. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहायचे असेल, स्पष्टीकरणासह तुमचे सर्व डाऊट क्लिअर करायचे असेल, तर मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडच्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जात आहे. दररोज नवनवीन व्हिडिओज आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड करत आहोत. मागील 1 महिन्यापासून आपण TET साठीचे महत्त्वाचे व्हिडिओज आपण या ठिकाणी घेत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबत व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये क्लासेसची PDF, मित्रांनो ही जर PDF तुम्हाला सोल्युशन सहित हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ही PDF मिळून जाईल. ठीक आहे, उत्तरासह तुम्हाला ही PDF त्या आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे, मग प्रश्न असा केलाय की 5व्या वर्गात न्यून दृष्टी असणाऱ्या बालकाला डॅश डॅश. मित्रांनो काय असेल या प्रश्नाचं उत्तर? तर आपल्याला पर्याय C मध्ये पाहायला मिळतोय की वर्गात सामान्य वागणूक देण्यात यावी व ऑडिओ CDच्या माध्यमातून सहाय्य प्रदान करावे. ओके, याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. बघा काय दिले, एक बालकाचे पालक तुम्हाला कधीही शाळेत भेटण्यास आले नाही अशा स्थितीत काय करावे? मित्रांनो बघा प्रश्न काय केले की एक बालकाचे पालक तुम्हाला कधीही शाळेत भेटण्यास आले नाही अशा स्थितीत काय करायला पाहिजे? तर तुम्ही स्वतः त्यांना भेटायला जायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही स्वतः त्यांना भेटाल, हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. बालकाकडे दुर्लक्ष करणे हे या ठिकाणी निगेटिव्ह आपल्याला पर्याय या ठिकाणी पाहायला मिळतोय. पालकास पत्र लिहाल का? आता जर वर्गामध्ये 50 विद्यार्थ्यांपैकी जर 20 विद्यार्थी गैरहजर असेल किंवा 20 विद्यार्थ्यांचे पालक कधीही शाळेत भेटण्यास येत नसेल तर त्यांना नेहमी तुम्ही पत्र लिहाल का? तर नाही, हा पण निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर बालकाला शिक्षा द्याल का? तर हा पण निगेटिव्ह आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 असेल, तुम्ही स्वतः त्यांना भेटाल. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 11 बघायचा आपल्याला. बघा, जर काही विद्यार्थी वर्गात शिकण्याच्या मनस्थितीत नाहीत अशा वेळी तुम्ही काय कराल? म्हणजे शिक्षकांनी काय करायला पाहिजे जेव्हा विद्यार्थी वर्गात शिकण्याच्या मनस्थितीत नसेल तेव्हा? तर अशा वेळी मित्रांनो शिक्षकांनी काय करायला पाहिजे? तर त्यांच्या रुचीशी संबंधित रंजक बाबी सांगाल. ठीक आहे, काय करणार? तर त्यांच्या रुचीशी संबंधित रंजक बाबी सांगाल. ठीक आहे, त्यांना अध्ययन करण्यास बंधन घालाल का? तर नाही. त्या विद्यार्थ्यांना वर्ग सोडून जाण्यास सांगाल का? हे पण निगेटिव्ह आहे. त्यांनी व्यवस्थित अध्ययन करण्याची सूचना द्याल का? तर हे पण निगेटिव्ह आहे. पर्याय 4 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. बघा काय दिले, एक प्रक्रिया म्हणून अभिप्रेरणेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नव्हे, म्हणजे योग्य नाही, हे आपल्याला या ठिकाणी विधान ओळखायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी पहिला पर्याय दिले की ते विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयाकडे नेते. एक प्रक्रिया म्हणून अभिप्रेरणेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? ते व्यक्तीला त्याच्या ध्येयाकडे नेते, म्हणजे अभिप्रेरणा हे जे आहे मोटिवेशनमुळे व्यक्तीला त्याच्या ध्येयाकडे नेते, हे पॉझिटिव्ह आहे. मित्रांनो हा जो आहे हा ऑप्शन पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह ओळखायचं, आपल्याला निगेटिव्ह ऑप्शन ओळखायचं आहे. मग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे का? तर नाही. त्याच्यानंतर पर्याय 2 बघू, ते व्यक्तीच्या शारीरिक आवश्यकतांचे समाधान करते, हे पण पॉझिटिव्ह ऑप्शन आहे. त्याच्यानंतर पर्याय 3, ते व्यक्तीच्या मनोवैज्ञानिक आकांक्षाच्या प्राप्तीकरिता सहाय्य करते, हे पण पॉझिटिव्ह आहे. मित्रांनो मग पर्याय 4 बघू, ते व्यक्तीला अप्रिय स्थितीपासून दूर ठेवते. अप्रिय म्हणजे जे आवडत नाहीत त्या स्थितीपासून दूर ठेवते. मग हे मित्रांनो हे निगेटिव्ह ऑप्शन आहे. जे निगेटिव्ह आहे तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय 4 आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट उत्तर पाहायला मिळतोय. ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे अभिप्रेरणा. अभिप्रेरणाला इंग्रजीमध्ये मोटिवेशन लक्षात ठेवू शकता तुम्ही, मोटिवेशन.
अभिप्रेरणेचे किती प्रकार पडतात? मग अभिप्रेरणेचे 2 प्रकार पडतात. अभिप्रेरणेचे 2 प्रकार पडतात. मग ते कोणकोणते आहेत तर लक्षात ठेवा. पहिला आहे आंतरिक अभिप्रेरणा, यालाच अंतर्गत अभिप्रेरणा सुद्धा म्हणतात. इंग्रजीमध्ये पण लक्षात ठेवू शकता इंट्रिन्सिक मोटिवेशन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे बाह्य अभिप्रेरणा. याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता एक्सट्रिन्सिक मोटिवेशन. ठीक आहे. मग अंतर्गत अभिप्रेरणा म्हणजे काय तर थोडक्यात लक्षात ठेवू शकता, जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या आनंदासाठी काम करतो, म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती हे स्वतःच्या आनंदासाठी काम करतोय तेव्हा त्याला आपण काय म्हणणार? अंतर्गत अभिप्रेरणा म्हणणार. ठीक आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी म्हणा किंवा व्यक्ती म्हणा तो स्वतःच्या आनंदासाठी काम करतोय तर त्याला म्हणायचं आहे मित्रांनो अंतर्गत अभिप्रेरणा. ठीक आहे. स्वतःच्या संदर्भात असेल तर अंतर्गत अभिप्रेरणा लक्षात ठेवा. आणि बाह्य अभिप्रेरणा म्हणजे काय तर लक्षात ठेवा, बाह्य अभिप्रेरणा म्हणजे जेव्हा व्यक्ती बक्षीस मिळवण्यासाठी किंवा कौतुक मिळवण्यासाठी किंवा शिक्षेच्या भित्तीपोटी काम करतो तेव्हा हे बाह्य अभिप्रेरणेचा या ठिकाणी प्रकार आहे किंवा बाह्य अभिप्रेरणेचा उदाहरण आहे असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. हे दोन्ही प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13 बघा काय दिले. खालीलपैकी कोणते मतिमंदतेचे वैशिष्ट्य नाही? कोणते मतिमंदतेचे वैशिष्ट्य नाही तर मित्रांनो आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतोय की आंतरवैयक्तिक संबंधामध्ये कमकुवतपणा असणे हे मतिमंदतेचे वैशिष्ट्य नाहीत. ठीक आहे. लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 14 बघा काय दिले. प्राथमिक शाळेतील बालकांसाठी खालीलपैकी काय उत्तम मानले जाते? प्राथमिक शाळेतील बालकांसाठी काय उत्तम मानले जाते? आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असेल मित्रांनो? पर्याय 3 स्वतः घेतलेले अनुभव हे प्राथमिक शाळेतील बालकांसाठी उत्तम मानलं जातं. ठीक आहे. स्वतः घेतलेला जो अनुभव आहे तो अनुभव प्राथमिक शाळेतील बालकांसाठी उत्तम मानलं जातं. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 15 बघा. डॅश डॅश हे अध्ययनाच्या अयोग्यतेचे लक्षण आहे. कोणते लक्षण आहे अध्ययनाच्या अयोग्यतेचे? तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतोय. अवधान संबंधित विकार हे जे आहे हे अध्ययनाच्या अयोग्यतेचे एक लक्षण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 16 बघा काय दिले. सुरक्षा तंत्र हे आपल्याला डॅश डॅश खूप मदत करते. सुरक्षा तंत्र हे आपल्याला कशामध्ये खूप मदत करते? तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 मध्ये पाहायला मिळतोय. तणाव दूर करण्यास सुरक्षा तंत्र हे आपल्याला खूप मदत करते. मित्रांनो आपल्या या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज नवनवीन व्हिडिओज आपल्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायचं आहे. जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं. मित्रांनो तुम्हाला जर ही क्लासेसची PDF हवी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तुम्ही कमेंटमध्ये PDF म्हणून जरी टाईप करून सेंड केलं तर तुम्हाला ही PDF मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये आपण PDF प्रोव्हाइड केलेली आहेत. ठीक आहे. आन्सर सहित ही PDF तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 17 बघा काय दिले. नेहमी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी कशाच्या संकेत आहेत? तर आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतोय. शिकण्याची अनुपस्थिती ही याचा संकेत आहे. विद्यार्थ्यांना जी नेहमी अडचणी येतात ते कशाच्या अडचणी येतात? तर विद्यार्थ्यांची जी शिकण्याची अनुपस्थिती आहे याचा संकेत आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 18 बघा. शिकण्याचे ध्येय खालीलपैकी कोणते नसले पाहिजे? शिक्षणाचे ध्येय कोणते नसायला पाहिजे? मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय B मध्ये पाहायला मिळतोय. केवळ माहिती संक्रमित करणे हे शिकण्याचे ध्येय नसायला पाहिजे. ओके. मग याच्यामध्ये जे इतर पर्याय दिले की विद्यार्थ्याला माहिती मिळण्यास सहाय्य करणे हे पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये माहिती मिळवण्याचे कौशल्य निर्माण करणे हे पण पॉझिटिव्ह ऑप्शन आहे. माहितीचे अर्थनिर्वचन करण्याचे कौशल्य विकसित करणे हे पण पॉझिटिव्ह आहे. जे निगेटिव्ह ऑप्शन आहे तेच आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. ओके. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा बघा काय दिले. मूल्यमापन त्रिकोणात डॅश डॅश प्रमुख घटक आहेत. मूल्यमापन त्रिकोणात
किती प्रमुख घटक आहेत? तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 असेल 3. किती प्रमुख घटक आहेत? 3 प्रमुख घटक आहेत. मग ते तिन्ही प्रमुख घटक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. मग मित्रांनो पहिला जो घटक आहे तो पहिला घटक आहे उद्दिष्टे. काय आहे पहिला घटक? उद्दिष्टे. मग उद्दिष्टेलाच तुम्ही इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता एज्युकेशनल गोल. एज्युकेशनल गोल. मग उद्दिष्टे म्हणजे नेमकं काय? विद्यार्थ्यांना नेमके काय शिकवायचे आहे हे काय झालं तर मित्रांनो हे झालं एक उद्दिष्ट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो आहे अधिगम. काय आहे प्रकार? अधिगम. अधिगमलाच आपण या ठिकाणी दुसरा किंवा शिकण्याचे अनुभव. शिकण्याचे अनुभव. आता यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता मित्रांनो लर्निंग एक्सपिरियन्स. लर्निंग एक्सपिरियन्स म्हणजेच अधिगम शिकण्याचे अनुभव म्हणू शकतो. मग शिकण्याचे अनुभव म्हणजे काय? तर लक्षात ठेवा शिकण्याचे अनुभव म्हणजे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वर्गात दिले जाणारे अनुभव म्हणजेच आपण त्याला शिकण्याचे अनुभव म्हणू शकतो. ओके. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे ते आहे अध्यापन साधने. काय आहे? अध्यापन साधने. लक्षात ठेवा. मग अध्यापन साधने यालाच इंग्रजीमध्ये पण लक्षात ठेवू शकता इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन हे यालाच अध्यापन साधने म्हणू शकतो. मग अध्यापन साधने म्हणजे काय? तर उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत ते तपासण्यासाठी घेतली जाणारी चाचणी किंवा परीक्षा. चाचणी किंवा परीक्षा हे या ठिकाणी महत्त्वाचे आपण तिन्ही प्रकार बघितलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे किंवा वहीमध्ये नोट करून सुद्धा ठेवू शकता. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 20 बघायचा आपल्याला. बघा काय दिले? अभ्यासक्रमात विकसन ही प्रक्रिया आहे. मग अभ्यासक्रमामध्ये विकास यालाच विकसन म्हणू शकतो. ही कोणती प्रक्रिया आहे? तर मित्रांनो ही अखंड प्रक्रिया आहे. ठीक आहे. हे काय आहे? कोणती प्रक्रिया आहे? अखंड प्रक्रिया आहे. याला कुठेच खंड पडत नाहीत. हे कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर आपण 21 नंबरचा प्रश्न बघू. काय दिले? विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र म्हणजेच डॅश डॅश होय. मित्रांनो काय प्रश्न केले की विद्यार्थ्यांचे अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र म्हणजे काय? तर आपल्या ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय अध्ययन निष्पत्ती. ठीक आहे. लक्षात ठेवा. मग अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर लक्षात ठेवा अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? तर शिकण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थी अंतिम टप्प्यात काय शिकला, त्याला काय समजले, त्याच्या ज्ञानात काय बदल झाला हे स्पष्ट समजणे म्हणजेच अध्ययन निष्पत्ती होय. ठीक आहे. लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा बघा. काय दिले? उलटसुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबी कशामध्ये येतात? तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतोय वादविवाद याच्यामध्ये येतात. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 23 बघायचा आपल्याला. बघा काय दिले? आजकाल अध्यापक संघटनेच्या बाबतीत खालील दोष आढळून येतात. कोणता दोष आढळून येतात? तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचा करेक्ट उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतोय वरील सर्व. ह्या तिन्ही ऑप्शन हे आपल्याला या ठिकाणी आजकाल अध्यापन संघटनेच्या बाबतीत दोष आढळून येतात. मग काय आहे? संघटनांना आलेले राजकीय स्वरूप, बौद्धिक व्यावसायिक सुधारणांचा अभाव, शैक्षणिक बाबींपेक्षा इतर बाबीत रस घेणे हे दोष या अध्यापक संघटनेच्या बाबतीत आढळून येतात. ठीक आहे. हे दोष आढळून येतात. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 24 नंबरचा बघायचा बघा. डॅश डॅश ह्या द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहेत. मग कोणत्या पायऱ्या आहेत? तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतोय वरील सर्व. मग प्राथमिक शिक्षण हे द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीची पायरी आहेत. माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण ह्या तिन्ही द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीच्या पायऱ्या आहेत. लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 25 बघा काय दिले? अपंग विद्यार्थ्यांच्या जटिल समस्यांसाठी शिक्षकांनी काय करावे? तर आपल्या ह्या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय डॉक्टरांची मदत घ्यावी. अपंग विद्यार्थ्यांच्या जटिल समस्यांसाठी शिक्षकांनी डॉक्टरांची मदत घ्यावी. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा बघा काय दिले? अध्ययन व अध्यापनावर डॅश डॅश यांचा परिणाम होतो. अध्ययन आणि अध्यापनावर कशाचा परिणाम होतोय? तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचा करेक्ट उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतोय वरील सर्व. म्हणजे अध्ययन आणि अध्यापनावर शारीरिक घटकाचा परिणाम होतोय, सामाजिक घटकाचा आणि परिसरीय घटकाचा, या तिन्ही घटकाचा अध्ययन आणि अध्यापनावर परिणाम होतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 27 काय दिले? अध्यापन हा डॅश आहे. अध्यापन हा काय आहे? तर मित्रांनो आपल्या ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो व्यवसाय. अध्यापन हा काय आहे? तर एक व्यवसाय आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा.
याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 28वा. बघा काय दिले. राघव व रमेश यापैकी राघव हा सांगितलेली गोष्टी ताबडतोब आत्मसात करतो व रमेश आत्मसात करीत नाहीत. या दोघांमध्ये काय भेद आपल्याला दिसतोय? तर मित्रांनो, आपल्या ह्या प्रश्नाचा करेक्ट उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, बौद्धिक. हे काय भेद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो? तर बौद्धिक भेद या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 29वा. बघा. कौटुंबिक समस्येने त्रासलेला एक विद्यार्थी तुमच्याकडे मदतीसाठी आला आहे. तुम्ही या प्रसंगी कोणती भूमिका घ्याल? कोणती भूमिका घ्याल? तर आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय. त्या विद्यार्थ्याला शक्य तेवढी मदत करण्यास प्रयत्न कराल. काय कराल? तर शक्य तेवढी मदत करण्यास प्रयत्न कराल. त्याच्यानंतर आजच्या ह्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम यश मिळवावे म्हणून काय करायला पाहिजे? तर विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम यश मिळवावे म्हणून त्यांच्या योग्यतेविषयी कौतुक करून प्रोत्साहन द्यावे. पर्याय 3 आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला किती प्रश्नांचे करेक्ट उत्तर देता आले? 30 पैकी अचूक किती प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. सोबतच तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने आपल्या ह्या चॅनलवरती शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो, दररोज आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती अशाच पद्धतीने तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. मराठी यावरचे 30 प्रश्न आपण या नंतरच्या सेशनमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. हा सेशन तुम्हाला लगेच आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.